स्त्रिया व्यावसायिक क्षेत्रात काही करू शकत नाही असा विचार करणाऱ्या व्यक्तींना ही व्हिडिओ तुम्ही नक्की दाखवा। सध्या आपल्या कानावर पडणारे एक वाक्य तुम्हाला आठवत असेल की स्त्री आहे काहीही करू शकते। तसंच काहीतरी नवीन करून दाखवलेलं आहे खुशीताईंनी। अहिल्यानगर येथील राहता या गावामध्ये खुशीताईंनी चालू केलेला आहे आपला पत्र्यांचा व्यवसाय। हे आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या साईजचे पत्रे मॅन्युफॅक्चरिंग करून मिळतील। ऐकून आश्चर्य झालं ना? पत्र बनवण्याच्या फील्ड मध्ये पण इथे स्त्री आलेली आहे आणि ही स्त्री पत्र्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करते ते आज आपण इथे दाखवणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पत्र बनवण्याचं काम काही इझी नाहीये, पण तरीही मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने हे पत्र इझिली बनवू शकतात। तुम्ही बघितलं तिथे रोल मशीनीच्या साहाय्याने उचललेला आहे आणि हा दुसऱ्या मशीन मध्ये रोल फिट केलेला आहे। यांच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला तुमच्या आवडतीचे कलर पण मिळतील। आता इथे आलेला आहे हा टोमॅटो रेड कलर आणि तुम्ही बघितलात हा पत्रा हाताने खेचावा लागतो, त्यानंतर हा मोल्डिंग होण्यासाठी या मशीन मध्ये जातो। मोल्डिंग होताना पण हात सांभाळून ह्या गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून हाताला इजा होऊ नये। तरी या स्त्रिया हिमतीने हे काम करतात, या हिमतीला तर सलाम आहे। त्यानंतर बघितलं तुम्ही पत्रा कसा आकार घेत चाललेला आहे या मशीन मध्ये। तुम्हाला जितक्या फुटाचे पत्रे पाहिजे आहे तितक्या फुटाचे पत्रे इथे मॅन्युफॅक्चरिंग करून मिळतील। प्लेन पत्र हळूहळू मशीन मधून पुढे पुढे येत आहे, तो पण मोल्डिंग होऊन तुम्ही बघू शकता किती छान दिसते। ही लाईव्ह प्रोसेस बघायला मला खरंच खूप मजा येत होती मॅन्युफॅक्चरिंग बघायला, कारण की मी तर हे पहिल्यांदा बघितलेलं। पत्रा स्वतः स्त्रिया मॅन्युफॅक्चरिंग करतात हे माझ्यासाठी आश्चर्य होतं। तसेच त्या सगळ्या प्रकारच्या मशीन पण हँडल करतात। तुम्ही बघितलं तिथे पत्रा आता मोल्ड होऊन मशीनीतून बाहेर येणार आहे, त्याआधी एक्स्ट्रा कटिंग इथे पत्र्याची केली जाते। ज्या फूट मध्ये आपल्याला पत्रे हवे असतात त्याची एक साईज ठरवली जाते, त्यानंतर इथे सेम साईज मध्ये पत्रा कटिंग केला जातो। तुम्ही बघू शकता इथे पत्रा तयार होऊन बाहेर आलेला आहे आणि हा पत्रा किती छान दिसतोय टोमॅटो रेड कलरचा। आता इथे आपल्याला पाहिजे तसे सेम साईज मध्ये इथे पत्रे कट होणार आहेत। तुम्ही बघितलं हे खूप मेहनतीचं काम आहे, जिद्दीने आणि चिकाटीने इथे काम केलं जातं। म्हणजेच हे काम मेहनतीचं तर आहेच, पण ह्याच्यामध्ये खूप रिस्क पण आहे जेणेकरून हा पत्रा हाताला लागू शकतो, तरी त्या न घाबरता पद्धतशीरपणे आपली कामं पूर्ण करतात। या स्त्रिया त्या स्त्रियांसाठी उदाहरण आहेत ज्या घरात बसून विचार करतात की मी हे काम कसं करेन, पण तरीही तुम्ही बघू शकता इथे किती जिद्दीने हे काम करत आहेत। त्यांच्या या कामाला त्यांचे परिवार पण त्यांना सपोर्ट करत आहेत। गायकर जोडप्याने चालू केलेला हा व्यवसाय अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। आपल्या नगरच्या जनतेला आता लांब जायची गरज नाहीये, त्यांना त्यांच्याच विभागात मिळणार आहेत असे बेस्ट क्वालिटीचे मॅन्युफॅक्चरिंग पत्रे। आणि फक्त गायकर परिवाराच्या साई सार्थक एंटरप्राइजेस पत्रा मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी मध्ये पण इथे पाहिलं की कंटिन्यू पत्रे तर मॅन्युफॅक्चरिंग होत आहेत, पण तसेच इथे पत्रे मोल्ड पण तुम्हाला करून मिळतील जेणेकरून पावसात पत्र्याचं पाणी सरळ पत्र्यावरून खाली येण्यासाठी इथे वेगळ्या डिझाईन मध्ये पत्रे मोल्ड पण केले जातात। मग विचार कसला करतायत? तुम्हाला जर तुमच्या घरासाठी असे छान पत्रे हवे असतील आणि ते पण मॅन्युफॅक्चरिंग करून साई सार्थक एंटरप्राइजेस पत्रा फॅक्टरीला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडून आपल्या आवडतीच्या रंगाचे पत्रे बनवून घ्या। आणि खरं सांगते हे पत्रे चांगले आणि जास्त काळ टिकणार आहेत, तर वाट कसली बघताय? लवकरात लवकर या।